ओमराजेंच्या कंपनीनं 500 कोटींचे प्लॉट धाराशिवमध्ये खरेदी केले असा आता दावा राऊतांनी केलाय। ईडीकडून चौकशी लागली, घाबरून शिंदे गटात गेला। तर ओमराजेनं प्रचंड भ्रष्टाचार केला, पवनराजेंच्या हत्येमागेही काहीतरी वेगळं रहस्य आहे असा दावा आता राऊतांनी केलाय। गेला कारण पवनराजे मल्टी स्टेट हे जे काय त्याची कंपनी आहे, त्या कंपनीनं 500 कोटीचे प्लॉट अख्ख्या धाराशिव मध्ये खरेदी केले। त्याच्या ईडीची चौकशी लागली, ईडीचे लोक त्याच्याकडे चौकशीला आले आणि हा घाबरून शिंदे गटामध्ये गेलेला आहे। आपल्या वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या मल्टी स्टेट मध्ये गरिबांच्या नावाने बनावट खाते उघडून कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केला। या तेरणातलं त्यांनी भंगार विकून पैसा खाल्ला, अशा अनेक त्यांनी गुन्हे केले आणि म्हणून या सगळ्याची चौकशी लागली आणि ती चौकशी लागल्यामुळे हा डरपोक आणि हा सोंगाड्या पक्ष सोडून गेला। हा भामटा का गेला? प्रचंड भ्रष्टाचार केला त्याने, त्याच्या कुटुंबानं। आणि आता तर मला असंही वाटतंय त्याच्या वडिलांचा जो खून झाला त्या खुनामागे सुद्धा काहीतरी वेगळं रहस्य आहे।